नमस्कार. 2026 हे वर्ष आपल्या आर्थिक आणि डिजिटल आयुष्यात खरंच खूप मोठे बदल घेऊन येत आहे. म्हणजे बघा ना, बँकिंगच्या नियमांपासून ते आपल्या घरच्या वीज बिलापर्यंत अनेक गोष्टी कायमच्या बदलणार आहेत. मग प्रश्न हा आहे की आपण या सगळ्यासाठी तयार आहोत का? चला, आज याचबद्दल सविस्तरपणे बोलूया. आणि हा प्रश्न खरंच खूप महत्त्वाचा आहे, नाही का? कारण हे जे बदल आहेत ना, ते काही ऑप्शनल नाहीयेत. ते आपल्या सगळ्यांसाठी अनिवार्य असणार आहेत. म्हणूनच आपण प्रामाणिकपणे स्वतःलाच विचारूया की या भविष्यासाठी आपली तयारी कितपत झाली आहे. अगदी खरंय. डिजिटल इंडियाला पुढे नेण्यासाठी आणि आपले सगळे आर्थिक व्यवहार अजून जास्त सुरक्षित करण्यासाठी सरकार आणि बँकिंग क्षेत्र एकत्र येऊन काही मोठ्या सुधारणा आणत आहेत. आणि याचा परिणाम तो आपल्यापैकी प्रत्येकावर होणार आहे, अगदी थेट. बरं, तर मग आज आपण नक्की काय काय पाहणार आहोत? आपण एकूण 6 महत्त्वाच्या बदलांबद्दल बोलणार आहोत. एक म्हणजे बँकिंग आणि केवायसी नियम. दुसरं UPI आणि डिजिटल पेमेंटची लिमिट. तिसरं स्मार्ट मीटर आणि वीज बिल. चौथं आधार पॅन आणि सरकारी योजना. पाचवं सायबर सुरक्षा आणि नवीन कायदे. आणि सहावं म्हणजे युनिफाईड गव्हर्नमेंट पोर्टल. चला तर मग एक एक करून हे सगळे मुद्दे समजून घेऊया. चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात पहिल्या आणि मूलभूत बदलापासून, जो आपल्यापैकी प्रत्येक बँक खातेधारकासाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि तो बदल आहे नवीन वार्षिक केवायसी नियमाचा. आता केवायसी म्हणजे काय? तर नो युअर कस्टमर, म्हणजे आपल्या ग्राहकाला ओळखा. हा एक नियम आहे ज्याच्या मदतीने बँका आपल्या ग्राहकांची ओळख पटवून घेतात. पण आता यात एक मोठा बदल होतोय. वाढती आर्थिक फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग थांबवण्यासाठी ही केवायसी प्रक्रिया आता दरवर्षी, दर 12 महिन्यांनी पूर्ण करणं बंधनकारक होणार आहे. आणि हे करणं का गरजेचं आहे? कारण केवायसी केलं आणि नाही केलं यात जमीन आसमानाचा फरक आहे. समजा आपलं केवायसी अपडेटेड आहे तर सगळं काही सुरळीत चालेल. पण जर ते वेळेत केलं नाही तर विचार करा, आपलं बँक खातं अचानक फ्रीज होऊ शकतं. म्हणजे ना पैसे काढता येणार, ना जमा करता येणार आणि कुठलेच ऑनलाईन व्यवहारही करता येणार नाहीत. केवढा मोठा प्रॉब्लेम होऊ शकतं, नाही का? तर जशी बँक खात्यांची सुरक्षा वाढवली जात आहे, तसाच प्रकार आपल्या रोजच्या डिजिटल पेमेंट्समध्येही होतोय. मी UPI बद्दलच बोलतोय. त्याचीही सुरक्षा आता आणखी मजबूत केली जाणार आहे. सध्याची परिस्थिती काय आहे? तर आपण UPI वापरून एका दिवसात जास्तीत जास्त 1 लाख रुपयांपर्यंत पेमेंट करू शकतो. आपल्यापैकी बरेच जण ही लिमिट वापरत असतील. पण आता एक चांगली बातमी आहे. ही लिमिट लवकरच वाढणार आहे. असं म्हटलं जातंय की ही मर्यादा थेट दुप्पट म्हणजे 2 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते. याचा फायदा काय? तर मोठे पेमेंट्स करणं खूप सोपं होईल. पण म्हणतात ना, अधिक शक्तीसोबत अधिक जबाबदारी येते. म्हणजे जितकी मोठी लिमिट तितकाच फसवणुकीचा धोकाही वाढतो. आणि म्हणूनच आपले पैसे सुरक्षित राहावेत यासाठी OTP व्हेरिफिकेशन, बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन आणि डिव्हाइस लॉकसारखे नियम आता अजून कडक केले जात आहेत. ओके, तर हे झालं आर्थिक व्यवहारांबद्दल. आता वळूया आपल्या घराकडे. कारण आता आपल्या घरातल्या सुविधांमध्ये, विशेषतः वीज बिलांमध्ये जास्त अचूकता आणि पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न होतोय. आणि हे होणार आहे स्मार्ट मीटर्समुळे. याचा सगळ्यात मोठा फायदा काय? तर वीज बिलात बचत. कारण हे मीटर अगदी अचूक रीडिंग घेतात, ज्यामुळे आपलं बिल 15 ते 20% कमी होऊ शकतं. ही खूप मोठी बचत आहे. इतकंच नाही, तर आता प्रीपेड मीटरची एक नवीन कन्सेप्ट पण येते. अगदी आपल्या मोबाईल रिचार्जसारखी. जेवढे पैसे भराल तेवढी वीज वापरा. यामुळे खर्चावर आपलं नियंत्रण नक्कीच वाढेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, रिचार्ज वेळेवर करायला हवा, नाहीतर घरातला लाईट जाऊ शकतो. चला, आता पुढच्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया. हा मुद्दा आहे आपल्या डिजिटल आयडेंटिटीच्या 2 महत्त्वाच्या चाव्यांबद्दल, आधार आणि पॅन कार्ड. कारण सरकारी योजना आणि इतर अनेक सेवांसाठी या 2 गोष्टी आता खूपच महत्त्वाच्या ठरणार आहेत. आणि याबद्दलचे नियम खूप स्पष्ट आहेत. जर आपला आधार आणि पॅन कार्ड लिंक नसेल तर त्याचे परिणाम गंभीर असू शकतात. आपली KYC सेवा पूर्णपणे थांबवली जाऊ शकते. याचा अर्थ बँकिंग, लोन किंवा सरकारी सबसिडी मिळण्यात खूप मोठ्या अडचणी येऊ शकतात. आता बोलूया सायबर सुरक्षेबद्दल. ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. यापासून आपलं संरक्षण करण्यासाठी सरकार एक नवीन कायदेशीर फ्रेमवर्क तयार करत आहे. तर हे नवीन सायबर कायदे काम कसे करणार? पहिला म्हणजे 5,000 रुपयांपेक्षा जास्तच्या डिजिटल पेमेंट्सवर लक्ष ठेवलं जाऊ शकतं. दुसरं, यामुळे फसवणुकीचे व्यवहार खूप लवकर ओळखता येतील.
तिसरं, तपासाच्या वेळी पैसे कुठून आले आणि कोणत्या डिव्हाइसवरून आले हे पटकन शोधता येईल. आणि चौथं म्हणजे काळा पैसा आणि बनावट पेमेंट्सना आळा बसेल. पण एक गोष्ट लक्षात घ्या, याचा अर्थ नागरिकांवर पाळत ठेवणे असा अजिबात नाही. ही सिस्टीम फक्त फसवणूक लवकर पकडण्यासाठी आणि आपले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी बनवली आहे. आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं, KYC, आधार पॅन लिंक, डिजिटल सुरक्षा, या सगळ्या प्रक्रियेचा शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे एक युनिफाईड गव्हर्नमेंट पोर्टल, म्हणजे सर्व सरकारी योजनांसाठी फक्त एकच जागा. आणि इथेच सगळे मुद्दे येऊन एकत्र मिळतात. या नवीन पोर्टलचा वापर करण्यासाठी किंवा त्याचा फायदा घेण्यासाठी 3 महत्त्वाच्या चाव्या लागतील. पहिली, आपलं वार्षिक बँक KYC पूर्ण असायला हवं. दुसरी, आधार पॅन लिंक असणं गरजेचं आहे. आणि तिसरी, आपलं बँक खातं DBT ॲक्टिव्ह म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरसाठी सुरू असायला हवं. या एकाच पोर्टलमुळे किती सोय होणार आहे याचा विचार करा. शेतकरी, विद्यार्थी, महिला, पेन्शनधारक, ज्येष्ठ नागरिक या सगळ्यांसाठी आता वेगवेगळ्या वेबसाईटवर जायची गरज नाही. एकाच ठिकाणी सगळ्याच योजनांची माहिती मिळेल आणि अर्जही करता येईल. यामुळे वेळ, पैसा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धावपळ वाचेल. तर मग 2026 साठी तयार राहण्यासाठी काय करायचं? अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर 3 गोष्टी लक्षात ठेवा. आपलं वार्षिक KYC वेळेवर अपडेट करा, आधार पॅन लिंक करून घ्या आणि बँक खात्यात DBT सुरू आहे की नाही हे तपासा. या गोष्टी जर आपण वेळेत केल्या तर पुढे कोणताही त्रास होणार नाही आणि आपण या नवीन सिस्टमचा सहज फायदा घेऊ शकू. तर मग सोय आणि सुरक्षेचं हे जे नवीन युग येत आहे त्यासाठी आपली तयारी झाली आहे. हे बदल नक्कीच आपल्या फायद्याचे आहेत, पण त्याची पूर्वतयारी करणं ही आपली जबाबदारी आहे. यावर नक्की विचार करा.